नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी विकास सोरगडे विहार एम फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरची MST सिरीजचे काही PYQ सुरू करणार आहोत आणि त्यातले काही क्वेश्चन्स आज आपण सॉल्व्ह करून घेऊ. तर बघा आजचा फर्स्ट क्वेश्चन असा आहे. क्वेश्चन आहे द पोटेन्शियल डिफरन्स VA मायनस VB बिटवीन द पॉइंट्स E अँड B इन द फिगर इज. या ठिकाणी आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स ए आणि बी पॉईंट मधला विचारलेला आहे. तर ते फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यूज करावं लागला. आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉच्या आधी साइन कन्व्हेन्शन माहित पाहिजे. तर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉचे साइन कन्व्हेन्शन नीट ऐकायचे. वाईल ट्रेसिंग द लूप. आता लूप नाही तरी सिंगल डायग्राम दाखवली, आपण लूप कंप्लीट करू शकतो एक्सटर्नल सर्किट जोडून. इन द डायरेक्शन ऑफ करंट, potential difference across the resistance is taken as negative, and opposite to the direction of current, potential difference across the resistance is taken as positive. आणि त्याच्या पुढं while tracing the loop from negative to positive terminal of cell, EMF is taken as positive, and positive to negative terminal of cell, EMF is taken as negative. हे जर साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवले तर तुमचा प्रश्न 100% सॉल्व्ह होईल. तर बघा इकडे लक्ष द्या, काय म्हणतोय विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्यायचं इकडं. ओके, आता इथं ए पॉईंटचं पोटेन्शियल आहे VA. व्हेरी गुड. आता इन द डायरेक्शन आपण ए कडून बी कडे चाललोय, तर इन द डायरेक्शन ऑफ करंट पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच करंट इंटू रेजिस्टन्स ओहम्स लॉ वापरायचा आहे. पोटेन्शियल डिफरन्स इज टेकन ॲज निगेटिव्ह -2 into 2 करंट इंटू रेजिस्टन्स फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेल. EMF इज टेकन ॲज निगेटिव्ह 3 व्होल्ट आहे. करंट किती आलेला आहे, 2 एम्पियरच आहे. तर 2 एम्पियर पुढे कंटिन्यू झालेला आहे. इन द डायरेक्शन ऑफ करंट पोटेन्शियल डिफरन्स इज टेकन ॲज निगेटिव्ह -2 into 1. व्हेरी गुड. आणि बी पॉईंट निगेटिव्ह घेतला -VB. समजले. आणि आता याला जर व्यवस्थित लिहिलं सुटसुटीत तर काय येईल आन्सर बघा इकडं. VA करंट इंटू रेजिस्टन्स, बॅटरीचा EMF करंट इंटू रेजिस्टन्स आणि VB. VA मायनस VB आपल्याला फाइंड करायचं आहे. इज इक्वल्स टू त्याच्या आधी आहे त्याच लेफ्ट साईडला लिहू सगळं. -4 -3 -2 इज इक्वल्स टू 0. ओके. VA मायनस VB -4 -3 -7 -2 -9 इज इक्वल्स टू 0. -9 राईट साईडला गेला. VA मायनस VB इज इक्वल्स टू 9. VA minus VB is equals to 9 volt. 9 volt is the answer. ऑप्शन C आहे. समजतंय? एकदम सोपा प्रश्न होता. कन्सेप्ट समजून घ्यायची. ओके, या पद्धतीने सोल्युशन क्लिअर करायचे. पुढचा प्रश्न आपण लगेच बघू. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन आहे, इन द गिवन सर्किट करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट इज. करंट फाइंड करायचं आहे. आता सेल जर सिरीजमध्ये जोडलेले असतील आणि जर त्यांचे सेम सेम टर्मिनल एकत्र जोडलेले असतील, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह टर्मिनल जर एकत्र जोडलेले असतील, तर त्यांचा नेट EMF हा त्यांच्या डिफरन्स एवढा घ्यायचा आहे. आणि त्या दोन सेलचे अपोजिट टर्मिनल जर एकत्र जोडलेले असतील तर त्यांचा नेट EMF हा त्यांच्या सम एवढा घ्यायचा आहे. तर इथं तीच कन्सेप्ट यूज करायची. आता मी जे बोललो ती कन्सेप्ट यूज करायची. बघा इकडं, या सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेलं आहे, तर याचं टोटल पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ते 200 - 10 V इज इक्वल्स टू 190. ओके. आणि ओहम्स लॉ जर यूज केला, V इज इक्वल्स टू करंट इंटू रेजिस्टन्स, V इज इक्वल्स टू I इंटू R. आपल्याला करंट फाइंड करायचं आहे. पोटेन्शियल आपल्याकडे आहे 190 इज इक्वल्स टू करंट इंटू रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे 30. 38 डिव्हिजनमध्ये आला. 190 डिवायडेड बाय 38 इज इक्वल्स टू I. 19ने डिवाइड केला 10 येते. 19ने डिवाइड केलं 2 येते. 10 डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू 5 एम्पियर आन्सर आहे. ओके, समजला. एकदम साधा सोपा प्रश्न होता. सोपा प्रश्न सेमेस्टर सिटी 2025 22 एप्रिल शिफ्ट 2 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. 10 ampere current is flowing into straight parallel wires in same direction. Force of attraction between them is 1 into 10 raised to -3 Newton. The current is doubled. In both the wires. Force will be. Okay. आहे
फोर्स बिटवीन टू पॅरल करंट कॅरिंग वायर्सचा क्वेश्चन आहे हा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचा म्हणजे त्याचा आपण फॉर्म्युला जो आहे तो बघू एकदा. फोर्स पर युनिट लेंथचा फॉर्म्युला आहे इज इक्वल्स टू म्यू नॉट इंटू I1 इंटू I2 डिवायडेड बाय 2 पाय डी. ओके, पर युनिट लेंथचा फॉर्म्युला आहे. ओके, लेंथ राईट साईडला नेऊ द्या. काय आहे, 10 एम्पियर करंट इज फ्लोइंग इन टू स्ट्रेट, दोघांमधला करंट सेम आहे. फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I1 इंटू I2 असं आहे. बाकीचं काही घेणं देणं नाही आहे. तर आपण काय करू, F2 डिवायडेड बाय F1 इज इक्वल्स टू I1 I2 डिवायडेड बाय. ओके, ह्याला काय म्हणू आता आपण, थोडंसं सिम्बॉल चेंज केलं. सिम्बॉलमुळे उगं गोंधळ होण्यात काही अर्थ नाही. काय केलेलं इथं, दोन्ही फोर्स बघा इकडं, दोन्ही कंडक्टरमधला जो करंट आहे तो करंट किती दिलेला आहे, 10 एम्पियर दिलेला आहे. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स इज डायरेक्टली एक्स. एकच मिनिट, उगाचच कॉम्प्लिकेशन्स वाढत चालतं. सिम्पल क्वेश्चन आहे. फोर्सची व्हॅल्यू आहे 1 इंटू 10⁻³ प्रोपोर्शनल टू 10 इंटू 10. ओके, याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. आणि दुसरं काय आहे, इफ द करंट इज डबल इन बोथ द वायर्स, त्यावेळेस फोर्स विचारला आहे F2 प्रोपोर्शनल टू करंट दोन्हीमध्ये डबल केलेला म्हणजे किती झाला हा 20 इंटू 20. याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. काय बाकीचं कॉम्प्लिकेशन करायची गरज नाही. फोर्स आहे 1 इंटू 10⁻³ आणि दिलेली आहे करंटच्या व्हॅल्यू आहे 10 आणि 10. आता हे फोर्स F2 विचारलेला आहे कधी, दोन्हीमधला फोर्स जर करंट जर डबल केलेला असेल तर. आता काय करायचं, इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 केलं, तुमचा आन्सर पाहिजे ते मिळून जाईल. ओके, बघा सिम्पल. F2 डिवायडेड बाय F1 इज इक्वल्स टू F2 डिवाइड बाय F1 20 इंटू 20, करंट दोन्ही डबल केले तर 10 इंटू 10. व्हेरी गुड. F2 इज इक्वल्स टू, हे 2 0 कॅन्सल झाले, 2 इंटू 2 4 झाला इंटू F1 ची व्हॅल्यू राईट साईडला गेली. F1 ची व्हॅल्यू 1 इंटू 10⁻³ 1 इंटू 10⁻³ मल्टिप्लिकेशन झालं 4 इंटू 10⁻³ 4 इंटू 10⁻³ न्यूटन इज द आन्सर. सोपा प्रश्न होता. ओके, समजून घ्यायची, कन्सेप्ट समजून घ्यायची. कॅल्क्युलेशन पण एकदम सोप्या भाषेमध्ये आहेत आणि एक्सप्लेनेशन पण सोप्या भाषेमध्ये आहे. समजून घ्या. ओके, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन कडे, इलेक्ट्रॉन ऑफ मास m and charge is accelerated. If charge is accelerated in uniform electric field, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर चार्ज ऍक्सलरेट केलेला असेल तर तिथं फोर्सचा फॉर्म्युला बॅलन्स केलायचा कोणता, F इज इक्वल्स टू MA इज इक्वल्स टू QE. यातून ऍक्सलरेशनची व्हॅल्यू मिळून जाते QE डिवायडेड बाय M. त्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. पुढचा, द वेलॉसिटी अक्वायर्ड बाय द इलेक्ट्रॉन वेन इट ट्रॅव्हल्स डिस्टन्स L. त्याचं डिस्टन्स दिलेलं आहे आणि वेलॉसिटी विचारलेली. त्या ठिकाणी आपल्याला ऍक्सलरेशन, वेलॉसिटी, डिस्टन्स असलेला कायनेमॅटिक इक्वेशन यूज करायला लागेल. पहिल्या इक्वेशनमध्ये V इक्वल टू U प्लस AT, टाइम दिलेला आहे, तिथं टाइम्स काही घेणं देणं नाही. सेकंड इक्वेशनमध्ये S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर, डिस्प्लेसमेंट दिले पण इनिशियल वेलॉसिटी आहे, फायनल वेलॉसिटी नाही दिलेली. तिसरं आहे V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS यूज होतोय. करा यूज मग. V स्क्वेअर इज इक्वल्स टू U स्क्वेअर प्लस 2AES. ज्या व्हॅल्यूज दिल्या ते ठेवा. V स्क्वेअर इज इक्वल टू 0, इनिशियल वेलॉसिटी 0, 2 ॲक्सलरेशनची व्हॅल्यू QE डिवायडेड बाय M इंटू डिस्प्लेसमेंट L एवढं दिलेलं आहे डिस्प्लेसमेंट, आणि स्क्वेअर रूट जर घेतलं तर V इज इक्वल्स टू अंडर रूट 2QEL डिवायडेड बाय M. 2QEL डिवायडेड बाय M ऑप्शन बी आहे. समजतंय, 2 स्टेपमध्ये आन्सर सॉल्व्ह केले आपण. लक्षात घ्यायचंय, लिहून घे बेटा. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, थोडंसं ते इंडक्टर कॉईल दिलेलं आहे, आउट ऑफ सिलेबस नाही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन चॅप्टर मधली जी कन्सेप्ट आहे तीच आहे, पण थोडंसं आपण काय करू, तरी मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. लक्ष द्या इकडे काय म्हणतोय मी. ए पॉईंट आणि बी पॉईंट मधला पोटेन्शियल डिफरन्स विचारला. इथलं ए पॉईंट आणि हा बी पॉईंट पोटेन्शियल डिफरन्स ॲट ए, इथून सुरुवात केली. इन द डायरेक्शन ऑफ करंट, potential difference across the resistance is taken as negative. Potential difference is equal to Ohm's law. V equal to IR, current into resistance. Okay, current into resistance ची value 2 into 12 आणि साईड निगेटिव्ह इन द डायरेक्शन ऑफ करंट चाललेली इथं. ओके, पुढचा पार्ट आहे प्लस
इंडक्टर कॉईल आहे. इंडक्टर कॉईलचा फॉर्म्युला असतो एल इंटू डी आय बाय डी टी. इंडक्टर कॉईलचा ईएमएफ अक्रॉस द इंडक्टर कॉईल, फॅरेडेज सेकंड लॉ माहिती नसेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये होईल तुम्हाला. ओके, ई इक्वल टू एल इंटू डी आय बाय डी टी. आणि पुढचा पार्ट, बॅटरीच्या कोणत्या टर्मिनलकडून कोणत्या टर्मिनलकडं, पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडं, प्लस टू मायनस म्हणजे किती येतं ते -12 इज इक्वल्स टू 0. ओके. आणि नाही अजून राहिला की व्ही बी राहिला. व्ही बी मायनस व्ही बी इज इक्वल्स टू 0. का? बी पॉईंट आहे एंडला. आणि मग आता यांच्या सगळ्यांचे आपण जर कॅल्क्युलेशन केले, व्ही ए मायनस व्ही बी एकत्र आणला, -12 दोन्ही 24 झाला, प्लस इंडक्टर कॉईल आहे 6 आहे, आणि डी आय बाय डी टीची व्हॅल्यू इथं दिलेली आपल्याला किती आहे ती -1 आहे. -12 इज इक्वल टू 0. ओके, व्ही ए मायनस व्ही बी इज इक्वल्स टू -24 -6 -12. ओके. इंडक्टर कॉईल मधला पण पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ते निगेटिव्ह घ्यावं लागेल आपल्याला. ओके, एक मिस्टेक झाली ना. इंडक्टर कॉईल मधले जे पोटेन्शियल डिफरन्स आहेत ते पण किती घ्यायचं, मायनस घ्यायचं, मायनस. ओके, करू ते पण. काय बघा परत एकदा, इंडक्टर कॉईलचं जिथं जिथं आहे तिथं व्हॅल्यू चेंज झाली, व्हॅल्यू चेंज झाली. मग आता इथून पुढचे कॅल्क्युलेशन पण चेंज होतील. काय होतील बघा एकदा परत एकदा, हे मायनस. ओके, इंडक्टर कॉईल आहे मायनस. ओके, हा मायनस, मायनस मायनस प्लस, आणि हा 12 इज इक्वल टू 0. आता करा कॅल्क्युलेशन. व्ही ए मायनस व्ही बी, व्ही ए मायनस व्ही बी -24 +6 -12 -36 +6 इज इक्वल टू 0. व्ही ए मायनस व्ही बी -30 इज इक्वल टू 0. व्ही ए मायनस व्ही बी इज इक्वल्स टू +30. +30 इज द आन्सर. ओके, 30 व्होल्ट येते, 30 व्होल्ट. इथं साइन कन्व्हेन्शन्समध्ये इथं पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेजिस्टन्स इन द डायरेक्शन ऑफ करंट निगेटिव्ह, इंडक्टर कॉईलच्या अक्रॉस इन द डायरेक्शन ऑफ करंट निगेटिव्ह, आणि बॅटरीचं पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल ईएमएफ इज निगेटिव्ह. हे सगळेच निगेटिव्ह घ्यावं लागले. ओके, समजलंय? लिहून घ्यायचं काम करायचंय. लिहून घ्या पटपट. नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन एकदम सोपे येतं. केअरफुली लक्ष द्यायचं काय आहे त्याच्यामध्ये. Charged spherical conductor of radius capital are connected momentarily to another uncharged spherical conductor of radius small r. हा एक चार्ज पेअर आहे, हा एक चार्ज पेअर आहे. ओके, नेक्स्ट, याची रेडियस कॅपिटल आर आहे, याची रेडियस स्मॉल आर आहे. ओके, कनेक्टेड मोमेंटरी टू अनदर अनचार्ज स्पेरिकल कंडक्टर बाय मीन्स ऑफ थिन कंडक्टिंग वायर असेल किंवा डायरेक्ट असेल, इन द रेशो ऑफ सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ द फर्स्ट टू सेकंड कंडक्टर. डायरेक्ट जोडले किंवा वायरनं जोडले, तर हे जोडलेले कंडक्टर जे आहेत, जोपर्यंत ह्या दोघांचं पोटेन्शियल सेम होत नाही तोपर्यंत चार्ज ट्रान्सफर होत राहतो. बघा इकडे आता, पोटेन्शियल V1 इज इक्वल्स टू V2 दोन्ही मधलं. दोघांचं पोटेन्शियल सेम झालं, पोटेन्शियलचा फॉर्म्युला असतो 1/4πε0 इंटू चार्ज Q डिवायडेड बाय कॅपिटल R इज इक्वल्स टू Q1 म्हणून, आणि याचं 1/4πε0 इंटू चार्ज Q2 डिवायडेड बाय स्मॉल r. 1/4πε0 ह्या दोन्ही मधला कॅन्सल झाला. ओके, आणि आता याच्यामध्ये राहिलं काय, नीट लक्ष द्या. तर Q1 डिवायडेड बाय Q2 जर घेतलं इज इक्वल्स टू कॅपिटल R डिवायडेड बाय स्मॉल r, ही एक व्हॅल्यू मिळाली Q1 अपॉन Q2. आणि विचारलंय काय, रेशो ऑफ सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा 1 डिवायडेड बाय सिग्मा 2. सरफेस चार्ज डेन्सिटी, चार्ज पर युनिट एरिया Q1 डिवायडेड बाय A1, Q2 डिवायडेड बाय A2. ओके, रेशो नीट लिहिला आपण, म्हणजे कसा, Q1 डिवायडेड बाय A1 इंटू A2 डिवायडेड बाय Q2. व्हेरी गुड, समजायला लागले सर. Q1 डिवायडेड बाय Q2 घेतला मी एकत्र, आणि हा A2 अपॉन A1, A2 म्हणजे पाय आर स्क्वेअर. हा जो दुसरा सरफेस आहे त्याचा एरिया पाय आर स्क्वेअर, आणि हा पहिला सरफेस आहे त्याचा एरिया किती येतो, तर Q1चा
ओके 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 A1 A2 एरिया पाय आर स्क्वेअर A1 एरिया A1 मोठ्या स्क्वेअरचा एरिया कॅपिटल आर रेडियस असलेला पाय आर स्क्वेअर 4 पाय आर स्क्वेअर सरफेस एरिया ऑफ द स्पेअर. ओके 4 पाय कॅन्सल झाला. Q1/Q2 ची व्हॅल्यू आहे कॅपिटल आर डिवाइडेड बाय स्मॉल आर. कॅपिटल आर डिवाइडेड बाय स्मॉल आर इंटू आर स्क्वेअर डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. कॅपिटल आर स्मॉल आर कॅन्सल झाला. ही एक कॅन्सल झाला आणि ही एक कॅन्सल झाला. स्मॉल आर डिवाइडेड बाय कॅपिटल आर. स्मॉल आर डिवाइडेड बाय कॅपिटल आर इज द आन्सर. ओके कंडिशन महत्वाची काय आहे ते दोन जर स्पेअर आणि एक अनचार्ज आणि दुसरा जर चार्ज पेअर जर एकत्र जोडले तर ते दोन्ही मधला पोटेन्शियल सेम होत नाही तोपर्यंत त्यांच्यामधला चार्ज ट्रान्सफर होत राहतो. पोटेन्शियल सेम होते. ओके ही कन्सेप्ट यूज करायची लिहून घ्यायचंय. सोपा प्रश्न आहे. पोटेन्शियलचा फॉर्म्युला यूज केला चार्जचं रिलेशन मिळालं आणि पुन्हा सिग्मा म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी फाइंड केल्या. व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन. किर्चॉफ्स करंट लॉचा एकदम सोपा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे बघा ते 5 करंट कॅरिंग कंडक्टर्स मीट ॲट पॉइंट P. व्हॉट इज द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ द करंट इन द PQ कंडक्टर PQ. आता साइन कन्व्हेन्शन्स काय असतात नीट लक्ष द्या. Current entering the junction is taken as positive and current leaving the junction is taken as negative. Entering current is +5. Okay, just a minute. Entering current is taken as positive. Entering current taken as positive. Leaving current taken as negative. Leaving current taken as negative. आणि हा PQ मधला करंट काहीच माहित नाही. पण एंटरिंग लिव्हिंग आपण काय करू थोड्या वेळासाठी लिव्हिंग करंट कन्सिडर करू. लिव्हिंग करंट म्हणजे तो काय घेतला -I घेतला इज इक्वल टू 0. हे काय झालं 5 आणि 4 9 मायनस हे किती झालं 8 आणि इज इक्वल टू किती आला हा I इक्वल टू किती आला 9. 9 मायनस 1 किती आला 1. 9 मायनस 8 1 अँपियर आला. म्हणजे आपण जे कन्सिडर केलेलं आहे ते करेक्ट आहे की लिव्हिंग करंट आहे आणि तो कसा आहे 1 अँपियर. तर 1 अँपियरचे तर दोन ऑप्शन आहेत पण डायरेक्शन आपण जी कन्सिडर केलेली डायरेक्शन होती P2Q आहे. P2Q डायरेक्शन कशी कन्सिडर केलेली आहे P2Q कन्सिडर केलेली आहे. म्हणजे हे करेक्ट आहे आपण कन्सिडर केलं का पॉझिटिव्ह आलं. जर निगेटिव्ह आलं असतं तर रिव्हर्स डायरेक्शन होती म्हणायचं Q2P होती. 1 अँपियर फ्रॉम P2Q. तुमच्या आन्सरच्या अपोजिट साईन आलं तर ती डायरेक्शन उलटी घ्यायची मग. ओके आणि जे कन्सिडर केलं आहे प्लस साईन आहे तो आहे तशीच डायरेक्शन आहे. सोपा प्रश्न होता. फक्त कन्सेप्ट थोडीशी छोटीशी इकडं क्लिअर करण्यासारखी कन्सेप्ट त्या दोन्हीमध्ये काय ते नीट बघा. ओके नेक्स्ट क्वेश्चन सिमिलर. किर्चॉफ्स करंट लॉच परत एकदा यूज करायचं तर हे डायग्राम मध्ये सगळं क्लिअर करू. हा 1 अँपियर हा 2 अँपियर हा 3 अँपियर 1 + 2 + 3 टोटल इथपर्यंत किती आला 6 अँपियर आला. 6 मधून 6 अँपियर झाला. 6 मधून 1.2 वजा केला किती राहते हे 4.8. 4.8 मध्ये इथं आलात 8 आणि 8 16 5.6. 5.6 मधून हा करंट कमी झाला म्हणजे किती राहिला हा 5.1 इथं इकडं 5.1 राहिला. 5.1 मधून परत एकदा 1.7 17 त्रिक 51 17 34 3.4 अँपियर राहिला शिल्लक. 3.4 अँपियर काय करायचं बेरीज वजाबाकी करायची. काही एवढं काही लॉजिक नाही विशेष. ओके जंक्शनकडे येणारा करंट ऍड करायचा आणि बाहेर पडणारा करंट वजा करायचा सबट्रॅक्ट करायचं. ओके समजलं. तर नेक्स्ट क्वेश्चन. करंट associated with an electron of charge E moving in circular orbit. इलेक्ट्रॉन आहे E सर्क्युलर ऑर्बिट ऑफ रेडियस R व्हेलॉसिटी V दिलेली. आता याच्यामध्ये नीट लक्ष द्या. छोटासा कन्सेप्ट आहे पण लक्षात ठेवण्यासारखं आहे. करंट विचारलं आपल्याला. करंट असोसिएटेड विथ अन इलेक्ट्रॉन करंट I इज इक्वल्स टू Q/T चार्ज पर युनिट टाइम. I इज इक्वल टू चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन आहे आणि पूर्ण सर्किट कंप्लीट करण्यासाठी लागलेला टाइम जो आहे तो कॅपिटल T एवढा असतो. टाइमची व्हॅल्यू इथं दिसत नाही कुठंच. ती टाइमची व्हॅल्यू आपल्याला रिप्लेस करायची. मग कशी रिप्लेस करायची तर स्पीडचा फॉर्म्युला असतो. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. ओके स्पीड का स्पीड आहे दिलेली V एवढी दिलेली इक्वल टू डिस्टन्स म्हणजे सरकम्फरन्स डिवायडेड बाय टाइम टोटल टाइम कॅपिटल T एवढा लागते. V एवढी स्पीड आहे सरकम्फरन्स 2πr एवढा आहे आणि कॅपिटल T क्रॉस मल्टिप्लिकेशन करा तर T इज इक्वल्स टू 2πr डिवायडेड बाय
व्ही ही लक्षात ठेवायचं आहे. आणि ती टीची व्हॅल्यू इथं ठेवून दिली इक्वेशन 1 मध्ये. पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय मिळतंय? करंट मिळतंय. आय इज इक्वल्स टू ई आहे तसंच ठेवला डिवायडेड बाय टाइमची व्हॅल्यू 2πr डिवाइड बाय व्ही. 2πr डिवायडेड बाय व्ही. व्ही मल्टिप्लिकेशनमध्ये गेला. ई व्ही डिवायडेड बाय 2πr. ई व्ही डिवाइडेड बाय 2πr. डी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. ई व्ही डिवायडेड बाय 2πr. ओके, सोपा प्रश्न आहे. लिहून घ्यायचं काम करायचंय. स्पीड दिलेली, टाइमची व्हॅल्यू रिप्लेस करायची. एकच पर्याय पूर्ण सिलेबसमध्ये अशाच पद्धतीने सॉल्व्ह करायचंय. अजून बऱ्याच ठिकाणी ही कन्सेप्ट येईल. लक्ष द्यायचे. कॅल्क्युलेशन व्यवस्थित लिहून घ्यायचं. ओके, चला नेक्स्ट. वॉटर रायजेस. हा 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 फ्लुइड सेक्शनचा चॅप्टर क्वेश्चन आहे. रॉंगली इकडं मिसप्लेस झालेला आहे. ओके, राहू देतो. नेक्स्ट. किर्चॉफ्स करंट लॉ परत एकदा. किर्चॉफ्स करंट लॉच्या कन्सेप्ट इथे यूज करणार आहेत आपण. आणि बघा इकडे लक्ष द्या. I1 minus 0.4. I1 equal to minus 0.4. I4 is equals to 1 ampere. 1 ampere. डायग्राम मध्ये ड्रॉप. I5 0.4. 0.4 ampere. ओके, आता इथं आपल्याला कोणत्या कोणत्या करंट फाइंड करता येईल. इथं आलो आपण ह्या पॉईंटला. नीट लक्ष द्या. I1 प्लस I2 इक्वल टू I4 असं घेता येईल ना. हे दोन एंटरिंग करंट आहेत आणि हा लिव्हिंग करंट आहे. कुठल्या पॉईंटला? ह्याला आपण थोड्या वेळासाठी ए नाव दिलं. ए पॉईंटला दोन एंटरिंग करंट I1 प्लस I2 इज इक्वल्स टू I4. I1 ची व्हॅल्यू मायनस दिली, साईन सहित लिहा. प्लस I2 नाही माहिती इज इक्वल्स टू I4 1 दिलेला आहे. I2 इज इक्वल्स टू 1 प्लस 0.4 इज इक्वल्स टू 1.4 अँपिअर. ओके, I2 ची व्हॅल्यू काय दिलेली? I2 इज इक्वल्स टू 1.4. I2 1.4 असलेले बघू नंतर. ही एक व्हॅल्यू झाली. I2 1.4 आला आपला. ओके, नेक्स्ट. आता या पॉईंटला आल्यानंतर इथं बी पॉईंटला बघू आपण. इकडून 1 आलेला आहे. I3 आणि एंटरिंग करंट इक्वल टू लिव्हिंग करंट. एंटरिंग करंट कोणता आहे? I4 प्लस I3 इक्वल टू I5. बी पॉईंटला I4 प्लस I3 इज इक्वल्स टू I5. ओके, परत एकदा. I4 प्लस I3 इक्वल टू I5. I4 ची व्हॅल्यू 1 आहे. I3 माहीत नाही. I5 ची व्हॅल्यू 0.4 आहे. I3 इज इक्वल्स टू 0.4 मायनस 1 इज इक्वल्स टू मायनस 0.6. I3 ची व्हॅल्यू मायनस 0.6. I3 मायनस 0.6. ओके, I2, I3 आणि I6 एक विचारलेला आहे. I6 फाइंड करायला आता कुठं पोहोचावं लागेल आपल्याला? तर I5 आलेला आहे तसंच पुढे कंटिन्यू मध्ये I6 होते. I5 इज इक्वल्स टू I6 म्हणजेच तो किती? इज इक्वल टू 0.4. ओके, म्हणजे व्हॅल्यू कोणत्या कोणत्या मिळाल्या? सिरीजमध्ये ना. हा आहे कंडक्टर, ॲज इट इज आहे पुढं. म्हणजे 1.4 मायनस 0.6 आणि 0.4. 1.4 मायनस 0.6 आणि 0.4. हे आहे आपलं आन्सर. ऑप्शन डी आहे लास्ट ऑप्शन करेक्ट आहे. समजतंय? चल लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. By increasing the temperature, specific resistance of conductor and semiconductor. Okay. increasing the temperature. कंडक्टर सेमीकंडक्टर मध्ये. नीट लक्ष द्या. कंडक्टर आणि सेमीकंडक्टर मध्ये सगळ्याच कन्सेप्ट इथे क्लिअर करतो तुमच्या. कोणत्या? कंडक्टर आणि सेमीकंडक्टर मध्ये. टेम्परेचर वाढलं, रेजिस्टन्स वाढते. स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजेच रेजिस्टिव्हिटी पण वाढते. टेम्परेचर कमी झालं, रेजिस्टन्स कमी होते, स्पेसिफिक रेजिस्टन्स पण कमी होतो. ओके, सेमीकंडक्टरमध्ये टेम्परेचर वाढलं, रेजिस्टन्स कमी होतो, स्पेसिफिक रेजिस्टन्स कमी होतं. ओके, टेम्परेचर कमी झालं, रेजिस्टन्स वाढतो आणि स्पेसिफिक रेजिस्टन्स पण वाढतो. ओके, सेमीकंडक्टरमध्ये टेम्परेचरला इन्व्हर्स प्रोपोर्शनमध्ये, कंडक्टरमध्ये टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनमध्ये. इन्क्रीज झालेलं टेम्परेचर. ओके, कंडक्टर आणि सेमीकंडक्टरमध्ये टेम्परेचर वाढले, स्पेसिफिक रेजिस्टन्स वाढते आणि सेमीकंडक्टरमध्ये डिक्रीज होते. परत नीट बघा कुठली कन्सेप्ट वापरली? कंडक्टर सेमीकंडक्टरमध्ये टेम्परेचर वाढले, कंडक्टरमध्ये स्पेसिफिक रेजिस्टन्स वाढला, सेमीकंडक्टरमध्ये कमी झाला. इन्क्रीजेस डिक्रीजेस. ही कन्सेप्ट यूज करा, लक्षात ठेवा, लिहून घ्या.
चला नेक्स्ट क्वेश्चन. Voltmeter of resistance. Interesting concept. Voltmeter of resistance, capital R, is equals to 150 ohm connected across a cell of EMF. Cell of EMF. E is equals to 3 volt. आणि voltmeterचं reading V is equals to 2.5 volt. What is the internal resistance? Small r is equals to. Interesting question आहे. Ohmsला यूज केला. V is equals to I into R. इंटरनल रेजिस्टन्स कुठे करंटच्या व्हॅल्यूमध्ये असतो कसा ई डिवायडेड बाय कॅपिटल आर प्लस स्मॉल आर इंटू कॅपिटल आर. व्हॅल्यू माहिती तेवढं ठेवा. व्ही ची व्हॅल्यू 2.5, ई एम एफ ची व्हॅल्यू 3, कॅपिटल आर 150 प्लस स्मॉल आर इंटू कॅपिटल आर 150. इंटरेस्टिंग. 150 प्लस आर लेफ्ट साईडला मल्टिप्लिकेशन मध्ये आणा पूर्ण ब्रॅकेट. ओके 150 प्लस आर हा ब्रॅकेट लेफ्ट साईडला मल्टिप्लिकेशन मध्ये आणला. 2.5 डिव्हिजन मध्ये नेला म्हणजे कसा 3 इंटू 150 डिवायडेड बाय 2.5. इंटरेस्टिंग आहे. ओके 25 एक 25, 25 हा 150 डेसिमल पॉईंट मुळे एक झिरो न्यूमरेटरला वाढवला 60 झाला. 150 प्लस आर इज इक्वल टू 6 त्रिक 18 180. Small r is equals to 180 minus 150 is equals to 30 ohm. Internal resistance is 30 ohm. एकदम सोपा प्रश्न होता. फॉर्म्युला फक्त लक्षात घ्यायचा आहे. कॅल्क्युलेशन मध्ये टाइमपास करायचं नाही. ओके समजण्यासारखं काय नाही. फॉर्म्युला आठवत नाही. फॉर्म्युलेची प्रॅक्टिस करा, वाचन करा, फॉर्म्युला लक्षात घ्या काय दिले त्याच्यानुसार. नेक्स्ट 10 मीटर लॉंग वायर L is equals to 10 meter. Very good. Resistance of the wire capital R is equals to 20 ohm. Battery of EMF E is equals to 3 volt. Negligible internal resistance and the resistance 10 ohm. Okay. अजून एक resistance जोडलेला आहे R1 is equals to 10 ohm. The potential gradient along the wire is okay. पोटेन्शियल ग्रेडियंटचा फॉर्म्युला माहिती आपल्याला. आत्ताचा जो फॉर्म्युला यूज केला मी तोच फॉर्म्युला रिपीट एकदा यूज करतो. कोणता आहे V इज इक्वल्स टू आय इंटू आर. V इज इक्वल्स टू आय म्हणजे E डिवायडेड बाय कॅपिटल आर प्लस R1 इंटू कॅपिटल आर. R1 आर काय दिले ते बघा. दोन्ही साईडला लेंथ डिवाइड केलं पोटेन्शियल ग्रेडियंट मिळते. V बाय L इज इक्वल्स टू E इंटू आर डिवायडेड बाय कॅपिटल आर प्लस R1 इंटू एल. लेंथनं डिवाइड केलं पोटेन्शियल ग्रेडियंट मिळते. राईट साईडला EMF ची व्हॅल्यू माहिती आहे की माहिती किती आहे 3 आहे. कॅपिटल आर ची व्हॅल्यू वायरचा रेजिस्टन्स 20 आहे. डिनॉमिनेटरमध्ये कॅपिटल आर प्लस R1 20 प्लस 10 झाला इंटू लेंथ ऑफ द वायर 10 मीटर दिली. हे 2 झिरो कॅन्सल झाले. 3 2 6 डिवायडेड बाय 30. ओके किती आलं हे 6 1 6 6 5 30 1/5 आलं. 5 1 5 भाग जात नाही 0 10 झाला 5 2 10 व्होल्ट पर मीटर. 0.2 व्होल्ट पर मीटर. प्रश्न सोपा होता. फॉर्म्युला अरेंजमेंटची गरज होती. ओके प्रश्नाचा अप्रोच कसा करायचा सर हे लक्षात यायला पाहिजे. काय करायला पाहिजे आम्ही. ओके पोटेन्शियोमीटर वायरचं क्वेश्चन पोटेन्शियल ग्रेडियंट विचारलं की एकच पर्याय एवढाच आहे. V इक्वल टू आय आर. त्याच्या पुढं I इज इक्वल्स टू E बाय कॅपिटल आर प्लस स्मॉल आर. इंटरनल रेजिस्टन्स नसेल दिला आणखी दुसरा कुठला रेजिस्टन्स जोडलेला आहे तो सिरीजमध्ये डिव्हिजनमध्ये. आय आर मधला कॅपिटल आर रेजिस्टन्स कोणाचा घ्यायचा वायरचा घ्यायचा आहे. कॅपिटल आय करंट इन द वायर. आय इक्वल टू EMF डिवायडेड बाय कॅपिटल आर प्लस स्मॉल आर. ही सगळं अरेंजमेंट करा. सोपं जाते. याच्यापेक्षा वेगळं काही ट्विस्ट नाही याच्यामध्ये. ओके तर नेक्स्ट क्वेश्चन. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ इन्सुलेटर्स 0 नसती. एक्स्ट्रीमली स्मॉल असते. थोडेसे फ्री इलेक्ट्रॉन्स कुठून तरी इकडून तिकडून येऊ शकते तर टेम्परेचर वाढल्यानंतर. त्याच्यामुळं एक्स्ट्रीमली स्मॉल असते. एक्झॅक्टली 0 कधीच नसते. ओके एक्स्ट्रीमली स्मॉल शब्द लक्षात ठेवा. 0 वाटते. आन्सर रॉंग होते तिथंच. नेक्स्ट फॉर मेटॅलिक वायर द रेशिओ ऑफ व्होल्टेज टू करस्पॉन्डिंग करंट. व्होल्टेज टू करस्पॉन्डिंग करंट इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. व्होल्टेज टू करंट असं जर आपल्याला विचारलेलं असेल तर व्होल्टेज टू करस्पॉन्डिंग करंट V बाय आय काय असते. V बाय आय ओम्स लॉ V बाय आय इज इक्वल टू आर. आता थोडा पूर्वी काय लिहिलंय मेटॅलिक वायर रेशिओ ऑफ व्होल्टेज टू करस्पॉन्डिंग करंट.
टेम्परेचर वाढल्यानंतर काय होते, कंडक्टरमध्ये टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स पण वाढतंय, रेजिस्टन्स वाढतंय, रेजिस्टिव्हिटी वाढते, आपल्याला रेजिस्टन्स पाहिजे. इन्क्रीजेस विथ राईज इन टेम्परेचर. व्ही बाय आय इज इक्वल्स टू आर. समजलं? तोपर्यंत नव्हतं समजलं. ओके, आता समजलंय, लिहून घ्या. नेक्स्ट. Conducting wire has length L1, diameter D1. After stretching, the same wire length becomes L2 and diameter D2. Ratio of resistance before and after, before and after, before and after stretching the wire. Resistance ratio विचारलाय. R1 by R2 is equal to resistance formula rho into L1 by A1 आणि rho into L2 by A2. ओके, रो कॅन्सल झाला. रेशिओ ऑफ लेंथ्स घेतला L1 बाय L2 तर नो प्रॉब्लेम. ओके, L1 बाय L2 डायरेक्ट घेतला. मग A1 आपण A2 नाही घेता येत, हा डिनॉमिनेटर डिव्हिजन यांचा रेसिप्रोकल होतो आणि याला A2 बाय A1 असं लिहिता येते. इंटरेस्टिंग. काहीच नाही की एरिया म्हणजे पाय आर स्क्वेअर आहे. R1 बाय R2 इज इक्वल्स टू L1 बाय L2 इंटू एरिया म्हणजे पाय आर स्क्वेअर, पाय R2 स्क्वेअर डिवाइडेड बाय पाय R1 स्क्वेअर. पाय व्हॅल्यू पण कॅन्सल झाली. आता मी इथं काय करतो नीट लक्ष द्या. L1 बाय L2 इज इंटू R2 स्क्वेअर डिवाइडेड बाय R1 स्क्वेअर. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. ओके, आता पुढचा पार्ट असा आहे, L1 बाय L2 नाही दिसत आपल्याला इथं, हे आणायचंय. रेडियस डायमीटर आहे ना, डायमीटर मध्ये रेडियस आहे, डायमीटर रेडियस डायरेक्टली प्रोपोर्शनल, नो प्रॉब्लेम. हा रेशो जर D2 स्क्वेअर आपण D1 स्क्वेअर असं डायरेक्ट लिहिलं तरी चालतं रेशोमध्ये इथं. ओके, पण आता ही लेंथची व्हॅल्यू आणण्यासाठी काय करणार, सेम वायर आहे, वायर जर स्ट्रेच केली किंवा कॉम्प्रेस केली तर त्या वायरचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहते. ओके, after stretching or compressing, volume of wire remains same. Volume remains constant. Volume remains constant. Volume remains constant. Volume constant राहिले तर V1 is equals to V2. Volume of the cylinder चा फॉर्म्युला असतो एरिया इंटू लेंथ. A1 L1 is equals to A2 L2. ओके, L1 डिवाइडेड बाय L2 घेतला आपण तर A2 डिवाइडेड बाय A1 आलं आणि A2 चा फॉर्म्युला बाय R2 स्क्वेअर डिवाइडेड बाय पाय R1 स्क्वेअर इज इक्वल्स टू R2 स्क्वेअर डिवाइडेड बाय R1 स्क्वेअर. L1 अपॉन L2 ची व्हॅल्यू. ओके, फ्रॉम 1 इक्वेशन 1 मध्ये जर आपण गेलो तर रेजिस्टन्सचा रेशिओ आहे R1 डिवाइडेड बाय R2 इज इक्वल्स टू, समजतंय, L1 अपॉन L2 त्याच्या जागेवर आपण लिहिलं R2 स्क्वेअर डिवाइडेड बाय R1 स्क्वेअर आणि इंटू हे R2 स्क्वेअर अपॉन R1 स्क्वेअर आहे तसंच ठेवलं, R2 स्क्वेअर डिवाइडेड बाय R1 स्क्वेअर. R2 चा गुणाकार झाला R2 रेस टू 4 डिवाइडेड बाय R1 रेस टू 4 स्क्वेअर स्क्वेअर डबल स्क्वेअर रेस टू 4. R2 म्हणजे डायमीटर D2 प्रोपोर्शनल असाल D2 रेस टू 4. रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डायमीटर. R2 raised to 4, D2 raised to 4, D1 raised to 4. D2 raised to 4 upon D1 raised to 4. D2 raised to 4 upon D1 raised to 4. ऑप्शन ए आहे याच्यामध्ये. समजतंय? समजायलाच पाहिजे. सोपं आहे. क्लिअर करा. ओके, लिहून घ्या, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चनकडे. लिहून होत नसेल तर स्क्रीनशॉट घ्यायचा, डबल रिवाइज करायचे, पॉज करायचे, समजून घ्यायचे. ऑप्शन सगळे आहेत तुमच्याकडे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. इंटरेस्टिंग क्वेश्चन. इन द फॉलोइंग सर्किट द करंट थ्रू 6 ओहम रेजिस्टर विचारलेला आहे. ओके, करंट थ्रू 6 ओहम रेजिस्टर. ही बॅटरी 3 व्होल्टची, ही बॅटरी 3 व्होल्टची, रेजिस्टन्स 3 ओहम 3 ओहम 3 व्होल्ट 3 ओहम 3 व्होल्ट 3 ओहम, म्हणजे इकडून आलेला करंट सेम असणार. हा आय करंट ह्यातून आला, हा पण आय करंट ह्यातून आला, दोन्ही एकत्र आले आणि इकडे आल्यानंतर टोटल किती झाला, 2 आय करंट आला. ओके, आता ह्याच्यामध्ये एक कुठलं तरी लूप आपण कन्सिडर करू. कोणतं? ज्याच्यामध्ये कमी डिव्हाइस आहे ते ए बी सी डी सी डी ई ई एफ ए ए बी सी डी ई एफ ए. लूप A, B, C, D, E, F, A. A to B, no device. B to C, in the direction of current, potential difference is taken as negative. म्हणजे 6 into 2I हा potential difference झाला. करंट into resistance, resistance into current, IR, RI आणि हे निगेटिव्ह.
किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय केला, KVL किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. C to D नो डिव्हाइस, इकडं आल्यानंतर परत आय एवढा करंटमध्ये येईल, इकडं आय आणि इकडं आय डिवाइड झाला. ओके. E to F येताना इन द डायरेक्शन ऑफ करंट पोटेन्शियल डिफरन्स इज टेकन अ निगेटिव्ह -3I. फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सेल, हे निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सेल, पोटेन्शियल डिफरन्स +3 इज इक्वल्स टू 0. हे झालं -12I -3I इज इक्वल टू -3, -15I इज इक्वल टू -3. I is equal to -3 divided by -15 is equals to 1/5. 1/5. इकडं काय आलं? ह्या बॅटरीमधला करंट I 1/5. 1/5 आपल्याला काय विचारले? 2I. म्हणजेच किती झाला? रिक्वायर्ड करंट इज इक्वल्स टू करंट थ्रू 6 ओहम. करंट थ्रू कशामधला? 6 ओहम इज इक्वल्स टू 2I असतो. तर 2 इंटू I म्हणजे 1/5 इज इक्वल्स टू किती झाला? 2/5. येते लक्षात ये. या पद्धतीने आजचं आपलं फर्स्ट लेक्चर होतं, ज्या लेक्चरमध्ये आपण करंट इलेक्ट्रिसिटीचे सुरुवातीचे काय बेसिक क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. आता पुढच्या लेक्चरमध्ये थोडेसे चॅलेंजिंग क्वेश्चन असतील आणि ते क्वेश्चन्स आपण उद्याच्या म्हणजेच आपल्या सेकंड व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहोत. तोपर्यंत हे एन्जॉय करा. इझी क्वेश्चन्स आहेत आणि थोडासा कॉन्फिडन्स बूस्ट करा. ओके, थांबू इथं. थँक्यू.